नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर भांबरे आपल्या टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे बघा, तलाठी भरती 2022 इंग्रजी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण हे आपण बघणार आहोत मित्रांनो. तर जवळजवळ 5000 प्लस प्रश्नसंच असणार आहेत आणि ती सिरीज आपण आता घेऊन येतोय मित्रांनो. आणि ही जी अतिसंभाव्य प्रश्नांची जी काही विश्लेषणची जी काही सिरीज आहे ती आपल्या नवीन TCS पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे असणार आहे मित्रांनो. आणि त्या सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत, पहिली सिरीज आज घेऊन येत आहोत. कशावर मित्रांनो? इंग्रजी व्याकरण यावर. तर मित्रांनो, तर आपण सुरुवात करूया. आणि तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जे विद्यार्थी जे काही आपले मित्र आहेत ज्यांनी अजून आपलं टिक्कर मराठी युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. तर नाव वी विल स्टार्ट अवर सिरीज. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आपण घेतोय. अ पिरियड ऑफ 10 years इज कॉल्ड. चूज द प्रॉपर वर्ड फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तो आधी लक्षात घ्यायचा मित्रांनो सगळ्यांनी. अ पिरियड ऑफ 10 years इज कॉल्ड. 10 वर्षाचा जो काही काळ असतो, जो पिरियड असतो त्याला आपण काय म्हणतो? चार ऑप्शन आपल्याला देण्यात आले आहेत मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे दुसरं डिले, तिसरं आहे 3 आणि चौथा ऑप्शन आहे 10. तर या चार ऑप्शन पैकी योग्य पर्याय कुठलं असणार आहे? तर बघा मित्रांनो, 10 म्हणजे याचा अर्थ असा होतो 10. 3 म्हणजे ज्याला आपण म्हणतो किशोरवयीन वय जे असतं त्याला आपण टीन एज म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही या जे दिलेले आहे मित्रांनो डीके, तर डीके म्हणजे याचा अर्थ होतो बघा मित्रांनो शेवट. आणि या ठिकाणी जे ऑप्शन नंबर 1 आहे डिकेड. डिकेड म्हणजे यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण दशक. काय म्हणतो? दशक म्हणजेच 10 वर्षाचा काळ. तर राईट ऑप्शन कुठले मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 हे आपलं राईट आन्सर आहे. कळलं सगळ्यांना? ओके, दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ऑमनिपोटेंट. आता सिनोनिम्स म्हणजेच काय? सिनोनिम्स म्हणजे समान अर्थी शब्द, सिमिलर वर्ड, समान अर्थी शब्द. आता शब्द कुठला विचारणार हे मित्रांनो तुम्हाला? ऑमनिपोटंट. ऑमनिपोटंट म्हणजेच काय? सर्वशक्तिमान. मराठीतून याला काय म्हणतात? सर्वशक्तिमान. हे लक्षात घ्या. तर या जो वर्ड तुम्हाला दिलाय, हा जो शब्द तुम्हाला दिलाय ऑमनिपोटंट, याला सिमिलर वर्ड, याचा समानार्थी शब्द मधून काय आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे चार ऑप्शन मधून. तर चार ऑप्शन मधील पहिला ऑप्शन आहे मित्रांनो ऑल नोविंग, दुसरा ऑप्शन आहे एव्हर लास्टिंग, तिसरा ऑप्शन आहे ऑल पॉवरफुल आणि चौथा ऑप्शन आहे मर्सीफुल. तर या चार ऑप्शन पैकी पर्याय काय आहे तो आपण आता या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो? चूज करायचंय. तर बघा, मर्सीफुल याचा अर्थ मराठीतून काय होतो? दयाळू. त्यानंतर ऑल पॉवरफुल म्हणजेच काय? शक्तिमान. त्यानंतर दुसरं आहे बघा मित्रांनो एव्हर लास्टिंग. एव्हर लास्टिंग म्हणजे काय? चिरंतन, म्हणजे कधीही न होणारे असं. आणि त्याच्यानंतर फर्स्ट वन जे ऑप्शन आहे ऑल नोविंग म्हणजे सर्व काही माहित असलेले. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल योग्य पर्याय काय असेल. सिमिलर वर्ड कुठला आहे, समानार्थी शब्द कुठला आहे जो कुठल्या ऑमनिपोटंट या वर्डशी रिलेटेड आहे. तर कुठला आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 ऑल पॉवरफुल. हा जो काही शब्द आहे, हा जो काही पर्याय आहे, पर्याय नंबर 3 हा योग्य पर्याय आहे आणि योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे गिव्ह द वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिलेलं आहे खाली बघा. ते फ्रेज कुठले? लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स. हे तुम्हाला एक फ्रेज दिलं आहे. या फ्रेजचं तुम्हाला काय करायचंय? वन वर्ड, त्याचा एक अर्थ काय होतो, म्हणजे एक वर्ड, एक सिंगल वर्ड, त्या अर्थाने तुम्ही कुठला आहे तो योग्य वर्ड तुम्ही या चार ऑप्शन मधून चूज करायचा आहे. तर पहिला ऑप्शन आहे बघा मित्रांनो पेरेनियल,
दुसरा ऑप्शन आहे परमानंट, तिसरा ऑप्शन आहे अॅन्युअल आणि चौथा ऑप्शन आहे कंटिन्युअस. ऍक्च्युअली हे फ्रेज म्हणजे काय, याचं रिअल मिनिंग काय होतं ते आपण जाणून घेऊया. हे बघा, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स म्हणजे काय, वर्षानुवर्ष जिवंत राहणे असा याचा अर्थ होतो. बघा मित्रांनो, इंग्लिश हा जो काही विषय आहे, इंग्लिश हा विषय सगळ्यांनाच अवघड जातो. जास्त करून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांना जास्त या अडचणी निर्माण होतात, कारण ते असं म्हणतात की हा विषय खूप अवघड आहे, शिकण्यासाठी कठीण आहे, म्हणून आपण काय करतो ते दुर्लक्ष करतो. परंतु मित्रांनो, टेन्शन घ्यायची गरज नाहीये, अजिबात चिंता करायची नाही. मी तुम्हाला योग्यरित्या आणि योग्य मार्गदर्शन करणार आहे, हे लक्षात घ्या. तर बघा, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स म्हणजे काय, वर्षानुवर्ष जगणे असा त्याचा अर्थ होतो. 4 ऑप्शन दिलेले. या फ्रेजशी रिलेटेड वन वर्ड, त्याचा अर्थ एका शब्दात काय होतो ते आपण हे बघूया. 4 ऑप्शन पैकी कुठला योग्य पर्याय असणार आहे. कंटिन्युअस, कंटिन्युअस म्हणजे काय होतं मित्रांनो, सतत. कंटिन्युअसचा मराठीत अर्थ काय होतो, सतत. अॅन्युअल म्हणजेच काय, अॅन्युअल म्हणजे वार्षिक. त्याच्यानंतर बघा तुम्हाला दिलेले परमानंट, परमानंट म्हणजेच काय, कायम असा अर्थ होतो. आणि पेरेनियल, पेरेनियल म्हणजेच काय होतंय मित्रांनो, पेरेनियल म्हणजे होतो बारमाही. काय होतो, बारमाही म्हणजेच काय, ज्याला म्हणतो आपण लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स. तर पहिलं जो ऑप्शन आहे हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, फेलिसिटी मीन्स, फेलिसिटी मीन्स म्हणजे फेलिसिटी या शब्दाचा अर्थ काय होतो, असं आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 4 ऑप्शन दिले मित्रांनो. इकॉनॉमी, दुसरा आहे हॅपीनेस, तिसरं आहे कन्व्हिनियन्स आणि चौथा आहे एस. तर आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, त्या प्रश्नामध्ये आता आपल्याला काय करायचंय, फेलिसिटी याचं जे काही रिअल मिनिंग काय होतं, रिअल अर्थ काय होतं, त्याच्याशी रिलेटेड वन वर्ड आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, चूज करायचा आहे. तर याचा अर्थ होतो बघा मित्रांनो, एस म्हणजे विश्रांती, विश्रांती घेणे असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा कन्व्हिनियन्स, कन्व्हिनियन्स म्हणतो ना आपण, ज्याला म्हणतो आपण सोयीचे. त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो हॅपीनेस, हॅपीनेस म्हणजे आनंद. आणि इकॉनॉमी म्हणजेच काय, ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमी म्हणजे आर्थिक असं किंवा अर्थव्यवस्था असं जरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो. ओके, पण फॅलिसिटी याचा अर्थ काय, फॅलिसिटी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जोपर्यंत फॅलिसिटी म्हणजे काय आपल्याला हे माहित नसेल, तर आपल्याला यामधील योग्य पर्याय काय हे निवडता येणार नाही मित्रांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, व्होकॅब्युलरी जी असते त्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, शब्दसंग्रह हा आपल्याजवळ ठेवला पाहिजे. तो कसा निर्माण होईल मित्रांनो, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वर्तमानपत्र वाचली पाहिजे. कुठली, इंग्रजी वर्तमानपत्र. त्याच्यानंतर टीव्हीवर न्यूज येतात, इंग्लिश न्यूज, ते आपण वॉच केल्या पाहिजे, की जेणेकरून काय होईल मित्रांनो, नवनवीन शब्द काय आहेत, नवीन नवीन शब्द काय, त्यांची ओळख तुम्हाला होईल आणि सहज ते तुमच्या अंगवळणी पडतील आणि तुम्हाला त्यांचा देखील खूप फायदा होईल. तर बघा, फेलिसिटी, फेलिसिटी म्हणजे काय, याचा अर्थ होतो परमानंद. परमानंद म्हणजेच काय, हॅपीनेस. तर त्याच्याशी रिलेटेड वर्ड कुठला आहे मित्रांनो, फेलिसिटीचा रिअल मिनिंग काय मित्रांनो, हॅपीनेस. हे रिअल मिनिंग आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपोजिट मिनिंग ऑफ हफी. आता बघा मित्रांनो, HUFFY हफी. आता बघा, ऑपोजिट मिनिंग विचारलंय तुम्हाला. ऑपोजिट म्हणजेच काय, विरुद्ध अर्थी. ऑपोजिट म्हणजेच काय, विरुद्ध अर्थी. यालाच इंग्रजीमधून अँटोनिम्स म्हणतात. हे लक्षात घ्या, ऑपोजिट वर्ड जे असतात त्यांनाच इंग्लिश मधून काय म्हणतात, अँटोनिम्स म्हणतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी ऑपोजिट वर्ड ऑफ हॅपी, हॅपी म्हणजेच काय, याचा अर्थ मराठीत होतो संतापाने. हा मराठीतून याचा अर्थ होतो. तर बघा हे 4 ऑप्शन आपल्याला दिले. अँग्री म्हणजेच काय, राग. मुडी म्हणजेच काय, आपण म्हणतो मूड किंवा मुडी असा देखील याचा अर्थ होतो. अरे बाबा माझा मूड नाही, आज मी येणार नाही किंवा मला जमणार नाही, मला अभ्यासाला बसता आलं नाही कारण मूड नव्हता, असं म्हणून असं म्हणतो ना. ऍज लाईक सेम दिस वर्ड वी यूज. देन आफ्टर टची,
त्याची म्हणजे आपण म्हणतो अगदी टचेबल म्हणतो त्याला, तेच त्याची फ्रेंडली. फ्रेंडली म्हणजेच काय? मित्रत्वाने. तर बघा मित्रांनो, संतापाने याचं अपोजिट वर्ड, याचं अँटोनिम्स काय आहे मित्रांनो? फ्रेंडली. तर राईट आन्सर कुठला आहे मित्रांनो? चौथा ऑप्शन जे आहे ते राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम्स. इडियम्स म्हणजे आपण मराठीतून म्हणी. मराठीतून काय म्हणतो मित्रांनो आपण याला? म्हणी. तर बघा प्रश्न काय? वेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s. वाक्य काय होतं मित्रांनो हे आधी समजून घ्यायचंय. मी तुम्हाला आधी देखील म्हटलं वाक्याचा अर्थ काय होतो ते आपण आधी समजून घ्या आणि त्यानंतर तर्क आणि अनुमान लावायचा आहे, अंदाज लावायचा आणि त्याप्रमाणे योग्य पर्याय काय आहे, योग्य उत्तर काय आहे ते आपण शोधायचंय. तर बघा वेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7. मग त्यासाठी काय असलं पाहिजे मित्रांनो? तुम्हाला हे जे काही इडियम्स दिलेले याचा अर्थ काय होतोय ते आपल्याला समजणं, त्याचा अर्थबोध होणं अतिशय महत्वाचं आहे. तर बघा ॲट 6s and 7s म्हणजेच काय? म्हणजे आपण आहे ना गोंधळून जाणे असं म्हणतो. याचा अर्थ काय होतो? गोंधळून जाणे किंवा गोंधळलेले असणे असा याचा अर्थ होतो. साहजिकच हे जे काही इडियम्स आहे तुमच्या लक्षात आलं म्हणजे पुढचं तुम्हाला ऑप्शन काय आहे ते चूज करायला सोपं जातं मित्रांनो. पहिलं ऑप्शन आहे इन डिसऑर्डर, दुसरं ऑप्शन आहे इन ॲप्रोप्रिएट पोझिशन, त्याच्यानंतर इन ऑर्डर आणि इन डार्कनेस, हे 4 ऑप्शन आहे. तर या इन डार्कनेस म्हणजेच काय होतं मित्रांनो? डार्कनेस म्हणजे काय? काळोख किंवा अंधार. त्याच्यानंतर इन ऑर्डर, ऑर्डर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, ती काही सांगण्याची गरज नाही आणि एक्सप्लेन करण्याची देखील गरज नाही. आणि इन ॲप्रोप्रिएट पोझिशन, ॲप्रोप्रिएट पोझिशन म्हणजेच काय? जी सोयीची अशी पोझिशन असते त्याला ॲप्रोप्रिएट पोझिशन म्हणतो आपण. डिसऑर्डर, इन डिसऑर्डर म्हणजेच काय? हे सुद्धा गोंधळलेले, गोंधळलेले असा याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी फर्स्ट वन जे काही ऑप्शन आहे हे फर्स्ट ऑप्शन काय आहे? हे पहिलं जे तुमचा पर्याय आहे ते योग्य उत्तर. कळलं मित्रांनो? पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉनस्टॉप इज क्वाइट अ डॅश. वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉनस्टॉप इज क्वाइट अ डॅश. तर मित्रांनो ऑप्शन आपल्याला चार दिलेले आहे, फीट, फीट, फीट आणि फूट. बघा मित्रांनो सगळ्यांचा अर्थबोध एकच होतोय, परंतु थोडं कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्याला विचारलेच जातात आणि यामध्ये करून आपण काय होतो? जास्त कन्फ्यूज होतो. नेमका अंदाज काय लावायचा, तर्क आणि अनुमान काढायचा, योग्य पर्याय काय निवडायचा आणि कसं निवडायचं हे आपल्याला मोठं संकट पडतं मग त्यावेळेस. परंतु घाबरता कामा नये मित्रांनो, व्यवस्थित असं समजून घ्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करायचं. तर बघा वाक्याचा अर्थ काय होतोय बघा, वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉनस्टॉप इज क्वाइट, म्हणजे 20 किलोमीटर्स वॉकिंग करून जाणं अगदी नॉनस्टॉपली आणि ते पण कसं अतिशय क्वाइटली शांतपणे, त्याला आपण काय म्हणतो. आता फूट म्हणजे काय? याचा अर्थ पाय होतो. फीट म्हणजेच काय? तुम्हाला माहिती 12 इंचाचं जे काही फीट असतं ते फीट, त्याला म्हणतो फीट. हे देखील ॲज अ फीट म्हणजे ॲज अ सिमिलर. आणि देन आफ्टर फीट यालाच काय म्हणतो? याला म्हणतो आपण पराक्रम. याचा अर्थ काय होतो? पराक्रम किंवा करामत, किंवा काय अर्थ होतो? करामत. तर योग्य ऑप्शन काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 हे योग्य ऑप्शन आहे, योग्य उत्तर आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अ वर्ड इज स्पेल्ड इन 4 डिफरंट वेज आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्ट. तर बघा अ वर्ड इज स्पेल्ड इन 4 डिफरंट वेज. आपल्याला 4 दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत, परंतु हे जे काही वर्ड दिलेले आहेत हे आपल्याला काय इंडिकेट करतंय मित्रांनो? योग्य आणि करेक्ट स्पेलिंग काय हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ऍक्च्युअली एक स्पेलिंग दिलेली तुम्हाला की नेमकं ते एरर कुठला आहे, योग्य असा. बाकीचे ते एरर्स आहेत त्यामध्ये, परंतु योग्य असं स्पेलिंग कुठलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. बघा, फाइंड आउट द करेक्ट स्पेल्ड इन वर्ड. 4 शब्दांपैकी 4 पर्यायांपैकी योग्य स्पेलिंग, अचूक असं स्पेलिंग कुठलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो पहिलं बघा, COMMETTE रॉंग आहे, हे योग्य स्पेलिंग नाहीये. प्रोनाउन्सिएशन काय होतं हे लक्षात घ्या. ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन काय होतं मित्रांनो? कमिटी, कमिटी
कमिटी म्हणजेच काय, समिती जी म्हणतो आपण त्याला कमिटी म्हणतो. तर बघा COMMITTEE हे सुद्धा रॉंग आन्सर आहे. त्याच्यानंतर COMITTEE हे सुद्धा रॉंग आहे आणि COMMITTEE ही योग्य पर्याय आहे मित्रांनो, अचूक उत्तर आहे. योग्य स्पेलिंग आहे, अचूक असं स्पेलिंग आहे, म्हणून चौथा पर्याय काय योग्य उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला, तर डॅश डॅश हिमालया इज द बिगेस्ट माउंटेन इन इंडिया. आता बघा, हिमालय इज द बिगेस्ट माउंटेन इन इंडिया. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए, दुसरा ऑप्शन आहे अँड, तिसरा ऑप्शन आहे द आणि चौथा ऑप्शन. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, आर्टिकल जे आहेत, उपपद आपण ज्याला म्हणतो इंग्लिश व्याकरणामध्ये, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. असल्या प्रकारचे प्रश्न 100% हे तुम्हाला तलाठी भरतीसाठी विचारले. पण त्यासाठी आपल्याला माहित काय असणं पाहिजे की योग्य अचूक असा पर्याय काय येणार आहे. आर्टिकल जी फिलअप्स आपल्याला करायचंय, जे रिकामी जागा भरायची, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आर्टिकल आपण योग्य आर्टिकल चुकतो, त्यासाठी आपण काय करायचंय, योग्य तर्क आणि अनुमान लावायचं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ए आर्टिकल आपण केव्हा वापरतो. ए आर्टिकल आपण जर का सिंग्युलर कॉमन नाउन असेल आणि बिगिनिंग विथ अ कॉन्सनंट साऊंड, एक वचनी सामान्य नाम असेल परंतु त्याची सुरुवात जर का व्यंजनाने होत असेल तर ए आर्टिकल वापरतो. व्यंजन म्हणजे मी तुम्हाला सांगतो, थोडं एक्सप्लेन करतो मित्रांनो. बॉय किंवा गर्ल. आता बघा, या ठिकाणी बॉय आहे, बॉयचं जे पहिलं वर्ड आहे, सॉरी, बॉय जे वर्ड आहे त्याच्यामध्ये पहिलं जे लेटर आहे बी. बी काय आहे मित्रांनो, व्यंजन आहे. त्याची सुरुवात कशी, एक वचनी सामान्य नाम आहे बॉय, म्हणून त्याच्या बिफोर ए हे आर्टिकल वापरतात. गर्ल, GIRL, गर्ल म्हणजेच काय, मुलगी, त्याच्या बिफोर देखील ए आर्टिकल वापरतात. कारण काय, एक वचन आहे, बॉय हा एकटा आहे, मुलगी देखील एकटी आहे, म्हणून आपण काय अ किंवा ए हे आर्टिकल वापरलंय. तर बघा मित्रांनो, आणि अँड केव्हा वापरतो आपण, अँड केव्हा वापरतो आपण, अँड हे आर्टिकल केव्हा वापरतो, हे बघा, सिंग्युलर कॉमन नाउन बिगिनिंग विथ व्हॉवेल साऊंड. व्हॉवेल्स म्हणजे काय मित्रांनो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एकूण अल्फाबेट 26 आहेत. 26 हे आपले A to Z अल्फाबेट्स म्हणतो आपण, त्यांना इंग्रजी मुळाक्षर म्हणतो. त्यापैकी AEIOU हे व्हॉवेल्स आहेत, त्यांना आपण म्हणतो स्वर. कुठले स्वर, AEIO आणि U हे स्वर आहेत. तर या स्वराने जर का एखाद्या वर्डची सुरुवात होत असेल तर त्याच्या बिफोर अन आर्टिकल वापरतात, परंतु ते कसं सिंग्युलर असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे, सिंग्युलर कॉमन नाउन असलं पाहिजे, एकवचनी सामान्य नाम असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ऍपल, APPLE, ऑरेंज, ORANGE, ऑरेंज. तर बघा मित्रांनो, ए काय आहे या ठिकाणी, व्हॉवेल आहे. ओ काय आहे, व्हॉवेल आहे. आज बघा दिसतंय तुम्हाला ए आणि ओ, म्हणून यांच्या बिफोर कुठलं आर्टिकल येणार, ॲन. कळलं सगळ्यांना. तर ॲन आर्टिकल हे येऊ शकत नाही, हे सुद्धा अचूक उत्तर आहे, हे सुद्धा अचूक उत्तर आहे. तर द, द म्हणजे काय आणि द केव्हा वापरतात ते पण एक्सप्लेन करतो. द हे योग्य उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं. द केव्हा वापरतो, जर का जॉग्राफिकल फीचर असतील, सॉरी, जॉग्राफिकल फीचर्स, त्याच्यानंतर युनिक प्लेसेस, याच्या बिफोर आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. तर बघा, हिमालया, हिमालय काय मित्रांनो, जॉग्राफिकल फीचर आहे. काय आहे, जॉग्राफिकल फीचर. जॉग्राफिकल फीचर म्हणजेच काय, भौगोलिक स्थळ आहे किंवा युनिक प्लेस. त्याच्या आधी काय वापरतात, द हे आर्टिकल वापरतात, म्हणून द हे आर्टिकल काय मित्रांनो, योग्य उत्तर आहे. ओके, कळलं सगळ्यांना. ए, एन आणि द याचा उपयोग कसा केला जातो हे सुद्धा मी आपण तुम्हाला एक्सप्लेन केलं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला, जे बघा, लवकरात लवकर आपण काय करायचंय, सगळ्यांनी टिक्कर मराठी हे आपलं युट्यूब चॅनल लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आमच्याशी जॉईन व्हा, आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलशी जॉईन व्हा. आणि आपले जे नवीन जे काही मित्र असेल, दुसरे कोणी मित्र असतील, त्यांना देखील सगळ्यांना सांगा. कारण की कसं आहे मित्रांनो, वेळ खूप कमी आहे.
आणि या कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही अभ्यास करून घ्यायचा आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला सक्सेस देखील व्हायचे. त्यासाठी आपले जेवढे जे मित्र आहेत त्या मित्रांना सगळ्यांना सांगा की आपलं टिकर मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर एक नवीन नोटिफिकेशन आम्ही काय करणार आहोत मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासंदर्भात नवीन नोटिफिकेशन आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक, की तुम्ही सगळ्यांनी काय करा, कमेंट्स वगैरे पण करा. कारण की कुठला टॉपिक तुम्हाला समजला नाही, कुठला प्रश्न आपल्याला कळला नाही, ते देखील तुम्ही आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. कारण कसं आहे, आम्हाला मग त्याप्रमाणे तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगता येईल किंवा अजून अधिक त्याविषयी मार्गदर्शन करता येईल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द बॉय वॉज पनिश डॅश डॅश ही हॅड ब्रोकन द कप. 4 ऑप्शन दिलेत, देअर फोर, बट, बिकॉज आणि सो. तर बघा, द बॉय वॉज पनिश्ड डॅश डॅश ही हॅड ब्रोकन द कप. त्या मुलाला काय करण्यात आले मित्रांनो, पनिश. पनिश म्हणजेच काय, शिक्षा. डॅश ही हॅड ब्रोकन दी कप. त्या मुलाला शिक्षा करण्यात आलेली का? कारण की त्याने काय केलेलं आहे, कप ब्रोकन केलेला आहे. ब्रोकन म्हणजेच काय, फोडणे. मुलाने कप फोडला आहे म्हणून त्याला शिक्षा करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी हे सुद्धा अचूक आहे. बट म्हणजे परंतु होतं, हे सुद्धा अचूक उत्तर आहे. सो हे सुद्धा येणार नाही. तर बिकॉज हे राईट आन्सर आहे, राईट ऑप्शन आहे, योग्य असं उत्तर आहे. कारण त्या मुलाला शिक्षा करण्यात आली कारण त्याने काय केलं होतं, कप फोडला. हे बघा, सेंटेन्स आधी व्यवस्थित समजून घ्या. सेंटेन्स जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा बघा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऍडवर्ब ऑफ कन्सिडर. कन्सिडर म्हणजेच काय, सहमत असणे असा याचा अर्थ होतोय. तर या कन्सिडरचा ऍडवर्ब काय होतंय? ऍडवर्ब म्हणजे काय? ऍडवर्ब म्हणजे मित्र, आपण जी काही ऍक्शन करतो ना, त्या ऍक्शनला जे क्वालिफाईज करतं त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिया विशेषण. हे लक्षात घ्या. तर या चारही पर्यायांपैकी पहिला पर्याय कन्सिडर आहे, दुसरा आहे, तिसरा आहे कन्सिडरेट आणि चौथं हे कन्सिडरेशन. या चौघ पर्यायांपैकी योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, कन्सिडरेबली. कारण कन्सिडरला एलवाय या ठिकाणी यूज केलेला आहे. एलवाय हे लावलेलं आहे शेवटी, म्हणून त्या ठिकाणी योग्य पर्याय काय आहे मित्रांनो, कन्सिडरचं ऍडवर्ब कन्सिडरेबल. जसं आपण ब्युटिफुल तर ब्युटिफुली एलवाय असं वापरतो त्याप्रमाणे. आला मित्रांनो, कळलं सगळ्यांना? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द चेअर इज व्हेरी डॅश फॉर मी. पहिला ऑप्शन आहे कम्फर्ट, दुसरा ऑप्शन आहे कम्फर्टेबल, तिसरं आहे कम्फर्टिंग आणि चौथं आहे कम्फर्ट. तर बघा, चौघ जे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेत, आपल्याला असं वाटतंय कम्फर्ट, कम्फर्टेबल, कम्फर्टिंग आणि कम्फर्ट. कन्फ्युज करणारा प्रश्न आहे मित्रांनो. काय तर्क लावायचा आहे, काय अनुमान लावायचा आहे, कशा पद्धतीने योग्य असं उत्तर असणार आहे हे आपल्याला कळतच नाही. मग कसं आयडेंटिफाय करणार हे देखील महत्वाचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता बघा, कम्फर्ट्स म्हणजे याला आपण म्हणतो सुख सोयी. याचा अर्थ असा होतो. त्याच्यानंतर कम्फर्टिंग. कम्फर्टिंग जे दिलंय मित्रांनो, कम्फर्टिंग म्हणजेच काय, सात्वन युक्त जे म्हणतो आपण त्याला. कम्फर्टेबल म्हणजेच काय, आरामशीर. आणि या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, कम्फर्ट. कम्फर्टचा अर्थ काय होतो, याला म्हणतो आपण दिलासा देणारा असं म्हणतो. तर यामध्ये योग्य पर्याय कुठला आहे मित्रांनो, कम्फर्टेबल. पर्याय नंबर 2 हे योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही आयडेंटिफाय करायचा आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. कारण आणि कसा सॉल्व्ह करणार, व्होकॅब्युलरी आपल्याला असली पाहिजे. जेवढी तुमच्याकडे व्होकॅब्युलरी असेल, जेवढा शब्दसंग्रह तुमच्याकडे असेल, तेवढं तुम्हाला असल्या प्रश्न सॉल्व्ह करणं हे सोपं जाणार आहे. त्यासाठी आम्ही बसलोय. मी तुम्हाला योग्यरित्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. 100% सक्सेस तुम्हाला मी देणार आहे, याची पूर्ण ग्वाही घेतो मित्रांनो मी. वाक्याचा अर्थ काय होतो ते पण समजून घ्या. द चेअर इज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी. ही चेअर माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे, म्हणजे आरामशीर आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. इंडिकेट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द वर्ड माईस. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी जो माईस वर्ड हे कुठलं पार्ट ऑफ स्पीच आपल्याला इंडिकेट करतंय.
आणि पार्ट ऑफ स्पीच मधून आता माईस बघा, माईस म्हणजे काय, हे नाव नाही मित्रांनो, नाव आहे. नंबर ऑफ सॉरी नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग, इट इज कॉल्ड वस्तूच्या, ठिकाणच्या किंवा व्यक्तीच्या दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो. परंतु नाम बघा, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम तर नाहीये. त्याच्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट नाउन हे सुद्धा देखील नाही. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच काय, भाववाचक नाम म्हणतो आपण त्यांना. नामाच्या प्रकार आहे मित्रांनो भाववाचक नाम. ओके. त्याच्यानंतर प्रॉपर नाउन हे देखील नाही. प्रॉपर नाउन म्हणजे काय, पर्टिक्युलर पर्सन असतं, प्लेस असतं, थिंग असतं, त्याला प्रॉपर नाउन म्हणतो आपण मित्रांनो. त्याच्यानंतर कॉमन नाउन हे योग्य उत्तर आहे, कारण हे काय, एक माईस हे एक सामान्य नाम आहे. माईस काय आहे, एक सामान्य नाम, म्हणून काय, पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर, हे लक्षात घ्या मित्रांनो. एखाद्या जातीच्या जे काही नाव असतं, त्या नामामध्ये एखाद्या जातीविषयी जो काही उल्लेख केला जातो, त्यावेळेस आपण कॉमन नाउन डिसाईड करतो, कॉमन नाउन म्हणतो. आणि माईस काय मित्रांनो, एक प्राणी आहे. उंदीर काय आहे, एक प्राणी आहे, म्हणून कॉमन नाउन हे योग्य उत्तर आहे. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अनकाउंटेबल नाउन. बघा, पुन्हा नाउनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला. हा देखील लास्ट प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. तलाठी भरती यापूर्वी झाली आहे ना, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय, न मोजता येणार, न मोजता येणार, याला अनकाउंटेबल. आणि म्हणजेच काय, नाम. नाउन म्हणजे काय, नाम तुम्हाला मी आधीच एक्सप्लेन केलं. तर बघा, 4 ऑप्शन आहेत आपल्याला. अ गर्ल, अ फ्यू गर्ल, सम गर्ल्स, अ लिटल मिल्क. आता या 4 पर्यायांपैकी बघा, पहिला पर्याय काय, अ गर्ल. अ गर्ल म्हणजे काय, एक, मोजता येते. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येणार. पहिलं काय अचूक आहे उत्तर. दुसरं आहे अ फ्यू गर्ल्स, चुकीचं आहे. याचा अर्थ अ आणि फ्यू आणि गर्ल्स शक्यच नाही. आपल्याला तर्क आणि अंदाजाने अनुमानच लावतात की नेमकं याचा रिअल अर्थ काय होतो. त्याच्यानंतर बघा, सम गर्ल्स. सम गर्ल्स म्हणजेच काय, काही मुली. काही मुली म्हणजे 2 असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, हे सुद्धा अचूक पर्याय. परंतु अ लिटल मिल्क हा योग्य पर्याय आहे. अ लिटल मिल्क म्हणजेच याचा अर्थ कसा होतो मित्रांनो, दूध. हे माहितीये, दूध हे लिटरामध्ये असतात मित्रांनो, परंतु काउंटेबल 1 मिल्क, 2 मिल्क, 3 मिल्क किंवा 4 मिल्क असं मोजू का आपण, नाही. योग्य पर्याय कुठला आहे मित्रांनो, अनकाउंटेबल नाउन कुठलं आहे मित्रांनो, अ लिटल मिल्क. आणि मिल्क दूध. ओके. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, द फेमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स इज. हॉर्स म्हणजे काय, घोडा. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, परंतु फेमिनाईन जेंडर म्हणजे काय हे माहित असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. फेमिनाईन जेंडर म्हणजेच काय, आता जेंडर म्हणजेच काय, लिंग म्हणतो, स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच काय, मेल आणि फिमेल. तर या ठिकाणी बघा, द फेमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स. हॉर्स म्हणजे काय, घोडा. तर घोडा हे काय आहे, मेल आहे. पण मग त्याचं फिमेल काय असणार आहे, फेमिनाईन जेंडर म्हणजेच काय, त्याचं फिमेल काय असणार आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला वर्ड आहे तो आपल्याला दिलेला 4 ऑप्शन पैकी. पहिला वर्ड आहे मेयर. मेयर म्हणजे याला महापौर म्हणतात मित्रांनो. याचा अर्थ महापौर, मेयर. जो महानगरपालिकेचा महापौर असतो, मेयर असतो, ज्याला आपण म्हणतो, ते तर सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर एमईआरई हे सुद्धा ऑप्शन नाही मित्रांनो. मेक म्हणजे बनवणे. आणि या ठिकाणी एमएआरई, मेयर, हे राईट ऑप्शन आहे. याचा अर्थ इंग्लिश मधून होतो मित्रांनो, घोडी. आणि हे काय आहे, हे फिमेल आहे, हे फेमिनाईन जेंडर आहे मित्रांनो. कसलं, हॉर्स या शब्दाचं. असले प्रश्न देखील तुम्हाला 100% विचारले जातात, हे लक्षात घ्या मित्रांनो. जेंडर. पुढे, व्हॉट इज द करेक्ट फॉर्म ऑफ द प्लुरल ऑफ गिवन वर्ड मँगो. मँगो म्हणजे काय, आंबा सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु आपल्याला काय ओळखायचं आहे मित्रांनो, या 4 पर्यायांपैकी प्लुरल ऑफ द गिवन वर्ड. प्लुरल म्हणजेच काय, आता हे नंबरशी रिलेटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. नंबर 2 प्रकारचे आहेत, ज्याला म्हणतो आपण सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, आणि PLURAL प्लुरल म्हणजे अनेक वचन. हे आपल्याला सगळ्यांना माहित असलं पाहिजे. तर आपल्याला काय विचारलंय मित्रांनो, मँगोचं प्लुरल फॉर्म, मँगोचा अनेक वचनी फॉर्म हा विचारलेला आहे. 4 ऑप्शन पैकी बघा, MANGOS हे इनकरेक्ट स्पेलिंग आहे, म्हणून हा पर्याय अचूक आहे. पर्याय नंबर 2 MANGOSIS मँगो
हे देखील अचूक आहे. प्रोनाऊन्सिएशन देखील विचित्र होतंय मित्रांनो आणि स्पेलिंग देखील इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर MANGOES हा योग्य पर्याय आहे मित्रांनो, पर्याय नंबर 3. त्याचा अनेक वचन काय मँगोज म्हणजेच काय आंबे. आणि हे बघा मँगोज हे सुद्धा इनकरेक्ट स्पेल आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश इज द वे टू उदगीर. क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे व्हॉट, दुसरा ऑप्शन आहे बीच, तिसरा ऑप्शन आहे वेदर आणि चौथं ऑप्शन आहे व्हाय. पहिला ऑप्शन म्हणजे व्हॉट म्हणजे काय होत, बीच म्हणजे कोणते, कोणता, कोणती, कोणते असं म्हणतो. वेदर म्हणजे आपण म्हणतो वेदर जर तरचा किंवा नाही का, किंवा जर तरचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस वेदर यूज करतात. आणि व्हाय म्हणजे का. तर यापैकी कुठला ऑप्शन येणार आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 ही अचूक उत्तरे हा योग्य पर्याय आहे. तर बघा, विच इज द वे टू उदगीर म्हणजे उदगीरसाठी कोणता मार्ग आहे असा याचा अर्थ होतो. ओके मित्रांनो, आणि आपलं सेंटेन्स देखील पूर्ण होतं. तर म्हणून WHICH हे WH वर्ड हा योग्य पर्याय आहे. पुढचं बघा मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न घेऊया. फाइंड आउट द ऍडजेक्टिव्ह इन द सॉरी फाइंड फाइंड द ऍडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या हे जे काही आपल्याला सेंटेन्स दिलं, या सेंटेन्स आपल्याला काय करायचंय, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे मी तुम्हाला आधी देखील सांगितलं मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषण आपण त्याला म्हणतो मराठीतून. तर बघा, आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. वाक्याचा अर्थ काय होतो हे आधी समजून घ्या मित्रांनो. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज म्हणजे मी त्याला गेल्या कित्येक दिवसापासून पाहिलेलं नाही. हिम म्हणजे त्याला. नॉट सीन, सीचा पास्ट पार्टिसिपल आहे, सीन म्हणजे पाहिलेलं नाही, म्हणजे भूतकाळी क्रिया झालेली, ते पण महत्वाचं आहे मित्रांनो यामध्ये समजून घेणं. तर बघा, या ठिकाणी आता आयडेंटिफाय करायचं ऍडजेक्टिव्ह कुठलं येणार आहे मग मित्रांनो. ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी सेव्हरल हे राईट आन्सर आहे. कारण काय करतंय, ते क्वालिफाईज करतंय, डिस्क्राईब करतंय कोणाला, त्याला. आलं मित्रांनो लक्षात. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, द जनरल इज पब्लिश वीकली. द जनरल इज पब्लिश वीकली. आयडेंटिफाय पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइन. तर बघा, हे जे काही आपल्याला वाक्य दिलेलं आहे, द जनरल इज पब्लिश आणि पुढे काय आहे, अंडरलाईन केलेली आहे. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन. तर अंडरलाईन केलेला जो काही हा वर्ड आहे तो तुम्ही आयडेंटिफाय करायचा आहे. काय आयडेंटिफाय करायचं आहे, की पार्ट ऑफ स्पीच एकूण 8 आहे, त्या 8 पार्ट ऑफ स्पीच सॉरी त्या 8 पार्ट ऑफ स्पीच मधून कुठलं राईट पार्ट ऑफ स्पीच हे वर्ड आपल्याला इंडिकेट करतो. तर बघा, नाउन म्हणजे काय, नेम ऑफ पर्सन ऑर प्लेस ऑर थिंग इट इज कॉल्ड एज नाउन. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा दिलेल्या नावाला नाम म्हणतात. ही अचूक आहे मित्रांनो पर्याय. त्याच्यानंतर बघा, पर्याय नंबर 2 आहे. पर्याय नंबर 2 कुठला आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी पर्याय नंबर 2 तुम्हाला दिलेला आहे ऍडजेक्टिव्ह. तर ऍडजेक्टिव्ह जर जो पर्याय नंबर 2 दिलेला आहे मित्रांनो, तो देखील अचूक पर्याय आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय मित्रांनो, क्रिया विशेषण म्हणतो. आपण जी काही क्रिया करतो ना, त्या क्रियेला काहीतरी एक क्वालिफाईज करतं, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर ऍडवर्ब हे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो, कारण ते विशेषण आहे. आणि व्हर्ब म्हणजेच काय, वर्ब म्हणजे क्रियापद. ऍक्शन, जे काही ऍक्शन वर्ड असतात त्यांना आपण वर्ब म्हणतो. म्हणून हे देखील अचूक उत्तर आहे. आणि योग्य पर्याय आपला कुठला आहे, पर्याय नंबर 3. ते काय मित्रांनो, तर ऍडवर्ब आहे, क्रिया विशेषण आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. स्पॉट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड. द डॉग इज स्लीपिंग अंडर अ ट्री. बघा, पुन्हा पार्ट ऑफ स्पीच वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला आहे. तर मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच अतिशय महत्वाचा टॉपिक आहे इंग्रजी व्याकरणासाठी, आणि यावर बहुतेक करून 5-6 प्रश्न हे तुम्हाला 100% विचारले जातात. कारण तो बेस आहे मित्रांनो इंग्रजी व्याकरणाचा. त्याच्यानुसार सेंटेन्स हे तयार होत असतात. ओके मित्रांनो, तर बघा, द डॉग इज स्लीपिंग अंडर अ ट्री. या ठिकाणी अंडर जे आहे, अंडर जो वर्ड आहे, ते अंडर जे वर्ड आहे ना, आपल्याला कुठलं पार्ट ऑफ स्पीच काय करतंय, डिसाइड करते. कुठलं पार्ट ऑफ स्पीच ते आपल्याला इंडिकेट करते. तर बघा मित्रांनो, ऍडवर्ब आहे का, इंटरजेक्शन आहे का, कंजक्शन आहे का, प्रेपोजिशन आहे का. ऍडवर्ब नाहीये, कारण की ऍडवर्ब म्हणजेच काय होतं मित्रांनो, ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण म्हणतो आपण त्याला. आपण लास्ट आता याच्या पूर्वीचा प्रश्न बघितला, तो देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर इंटरजेक्शन हे देखील नाही.
इंटरजेक्शन म्हणजेच काय मित्रांनो? इंटरजेक्शन म्हणजेच जे उद्गारार्थी वाक्य असतात त्यांनाच आपण इंटरजेक्शन म्हणतो. हे तर उद्गारार्थी वाक्य नाही, त्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स नाहीच आहे. त्याच्यानंतर कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच काय मित्रांनो? टू कंबाइंड वर्ड्स अँड टू कंबाइंड सेंटेन्स इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जे जोडतो त्याला आपण कंजक्शन म्हणतो. आता दोन वाक्य तर या ठिकाणी नाहीच आहेत आणि दोन शब्द देखील जॉईन केलेले नाही. परंतु प्रिपोजिशन हे आहे मित्रांनो. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असा आपण याचा अर्थ होतो. आलं मित्रांनो? तर प्रेपोजिशन हे राईट वर्ड हे सॉरी राईट आन्सर आहे. कारण तो कुत्रा कुठे आहे? झाडाच्या खाली झोपलेला आहे. आलं मित्रांनो? असा त्याचा अर्थ होत होतो. म्हणून अंडर हे काय आहे मित्रांनो? प्रेपोजिशन पार्ट ऑफ स्पीच मध्ये. पुढचं जाऊया. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी सजेस्ट? द गेम विल बी ओव्हर विथिन अ शॉर्ट टाइम. तर तो गेम केव्हा ओव्हर होणार आहे, केव्हा संपणार आहे? शॉर्ट टाइमला. म्हणजे आपल्याला काय ते इंडिकेट करतं. हे पार्ट ऑफ आपलं मॉडेल ऑक्झिलरी आहे. हे आपल्याला काय करतंय मित्रांनो? काय सजेस्ट करतंय, काय सुचवतंय हे आपल्याला या चार ऑप्शन मध्ये करायचं आहे. तर पहिलं आहे जनरल ट्रूथ, दुसरं आहे विलिंगनेस, तिसरं आहे इन्सिस्टन्स आणि चौथं आहे प्रेडिक्शन. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय ओळखायचंय? या ठिकाणी प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी असा अर्थ होतो. इन्सिस्टन्स म्हणजे सतत. त्याच्यानंतर विलिंगनेस म्हणजे आपण वगैरे म्हणतो ना, इच्छादर्शक वाक्य. आणि हे काय मित्रांनो? हे जनरल ट्रूथ आहे. हे राईट आन्सर आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. जनरल ट्रूथ म्हणजे आपण असं गेम विल बी ओव्हर विथ इन अ शॉर्ट टाइम. अरे थोड्या वेळाने काय होणार आहे? हा गेम ओव्हर होणार आहे, संपणार आहे. म्हणजेच काय जनरल ट्रूथ आणि हे ते खरंच आहे असं आपल्याला ते काय करतंय? सजेस्ट करतंय. म्हणून विल हे जे काही मॉडेल ऑक्झिलरी आहे ते आपल्याला काय सजेस्ट करतं या ठिकाणी? जनरल ट्रूथ. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग. हे बघा चार आपल्याला शब्द दिले, चार पर्याय दिले, त्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? कंपॅरेटिव्ह फॉर्म. कंपॅरेटिव्ह फॉर्म कसा ओळखायचा आहे मित्रांनो? तीन प्रकारचे फॉर्म्स आहेत डिग्रीचे: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. कुठलं? पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. या तीन फॉर्म पैकी आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कुठला? कंपॅरेटिव्ह फॉर्म. पॉझिटिव्ह म्हणजे आता बघा आपल्याला बिझी, बिझियर, बिझिएस्ट आणि क्लूमी हे चार वर्ड दिले. याच्यापैकी योग्य पर्याय कुठला आहे मित्रांनो? कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. पॉझिटिव्ह त्याच्यानंतर काय तो कंपॅरेटिव्ह. तर या ठिकाणी बिझी जो आहे, बिझी काय आहे? पॉझिटिव्ह फॉर्म आहे. आणि हा बिझियर जो आहे तो कुठला आहे मित्रांनो? कंपॅरेटिव्ह फॉर्म. म्हणून हा जो पर्याय, पर्याय नंबर 2, हा पर्याय नंबर 2 काय मित्रांनो? योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. आणि बीजीएस जो आहे हे बीजीएस काय मित्रांनो? सुपरलेटिव्ह फॉर्म. सुपरलेटिव्ह फॉर्म आहे आणि हे तर नाहीच आहे मित्रांनो. ओके. तर पर्याय नंबर 2 हे अचूक उत्तर आहे. बिझियर. बघा बिझी, बिझियर, बिझिएस्ट हे काय मित्रांनो? ऍडजेक्टिव्ह आहेत डिग्रीची. जे डिग्रीचे असतात. तरतम भाव जे दाखवतो ना आपण, म्हणजे दोन किंवा दोघांपेक्षा अधिक साम्य दाखवण्यासाठी डिग्रीचा उपयोग केला जातो. तरतम भावाचा उपयोग केला जातो. तर बिझी, बिझियर, बिझिएस्ट म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हे हा प्रश्न विचारलाच जातो मित्रांनो. 100% विचारला जाणार यावर प्रश्न डिग्रीवर आहे. जसं स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, गुड, बेटर, बेस्ट. त्याप्रमाणे बिझी, बिझियर, बिझिएस्ट. म्हणून पर्याय नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मिस्टर मेहता manage big industrial empire. Choose the correct alternative to change the voice. चेंज द व्हॉइस म्हणजेच काय? ज्याला आपण मराठीतून म्हणतो प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे दोन प्रकारचे व्हॉइस आहेत. ऍक्टिव्ह म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह म्हणजे कर्मणी प्रयोग. तर आपल्याला काय करायचंय? चेंज द व्हॉइस करायचंय यामध्ये. बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप कठीण असा टॉपिक आहे. योग्य कन्सेप्टने जर का तुम्ही योग्य समजून घेतलात तर असल्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपल्याला सोपं जातं मित्रांनो. हे बघा मी तुम्हाला समजून देतो हा प्रश्न काय आहे आणि त्याचं कन्वर्ट इनटू व्हॉइस मध्ये कसं त्याला कन्वर्ट केलेलं आहे सुद्धा मी तुम्हाला लिसन करून सांगतो. बघा वाक्य काय मित्रांनो? मिस्टर मेहता मॅनेज अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. मिस्टर मेहता काय करतात? चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्री काय करतात? हँडल करतात, मॅनेज करतात असं याचा अर्थ होतोय. तर या ठिकाणी चार ऑप्शन दिलेत मित्रांनो. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज मेहता. मिस्टर मेहता मॅनेजिंग अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर.
अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर वॉज मॅनेज बाय मिस्टर मेहता आणि चौथं हे नन ऑफ दिस. या सगळ्यांपैकी कुठलं ऑप्शन राईट हे आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे मित्रांनो. बघा, ज्या वेळेस तुम्ही चेंज द व्हॉइस करतात, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस करतात, त्यावेळेस आधी वाक्य आपल्याला काय दिलेलं आहे ते आधी व्यवस्थित समजून घ्या. वाक्य आपल्याला कुठल्या टाईपचं वाक्य आहे, कुठल्या काळातील वाक्य आहे, त्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे, वर्ब कुठला आहे, ऑब्जेक्ट कुठला आहे, हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे. तर बघा, मिस्टर मेहता मॅनेज अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, हे वाक्य जे आहे मित्रांनो, हे विधानार्थी वाक्य आहे. त्यालाच आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स. कुठलं वाक्य आहे मित्रांनो? असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे हे दिलेलं तुम्हाला. आता मिस्टर मेहता या ठिकाणी काय आहे मित्रांनो? हे सब्जेक्ट आहे. मॅनेज हे काय मित्रांनो? वर्ब आहे. आणि इंडस्ट्रियल एम्पायर हे जे काय मित्रांनो? ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आणि शिवाय कुठल्या काळातील आहे? मिस्टर मेहता मॅनेज अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. सिंपल प्रेझेंट आहे, साधा वर्तमान काळ आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता हेच वाक्य तुम्हाला इंटू पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. तर बघा, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज बाय मेहता. आता ज्या वेळेस तुम्ही पॅसिव्ह करतात ना ऍक्टिव्ह मधून, त्यामध्ये आधी काय घ्यायला लागतो तुम्हाला? ऑब्जेक्ट आधी घ्यायला लागतो. ऑब्जेक्ट प्लस टू बी चा फॉर्म प्लस तुमचं वर्ब जो असतो त्याला पास्ट पार्टिसिपल, त्याचं भूतकाळी रूप, त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट. अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं त्याचं सूत्र आहे ज्यावेळेस ऍक्टिव्ह मधून तुम्ही पॅसिव्ह कराल त्यावेळेस. तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड बाय मेहता, हे राईट आन्सर आहे मित्रांनो. कारण का? ऑब्जेक्ट आधी घेतलंय बघा. अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर हे काय मित्रांनो? ऑब्जेक्ट. मिस्टर मेहता हे सिंगल पुरुष आहेत, एकमेव व्यक्ती आहे, म्हणून टू बीचा फॉर्म ठिकाणी इज हा वापरण्यात आला आहे. पास्ट टेन्स नाही मित्रांनो, प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून. त्याच्यानंतर मॅनेज काय? वर्ब, त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे मित्रांनो. वर्बला ईडी हे प्रत्यय लागलेलं आहे, म्हणजे त्याचं पास्ट पार्टिसिपल. त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर मेहता हे काय आहेत मित्रांनो? सब्जेक्ट. कळलं? हे राईट ऑप्शन आहे. याप्रमाणे या सूत्राप्रमाणे हे वाक्य आहे का? मिस्टर मेहता मॅनेजिंग, वर्बला काय लावलेलं आहे मित्रांनो? या वाक्यामध्ये आयएनजी प्रत्यय लावलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर बिग इंडस्ट्रियल एम्पायर वॉज लावलेलं आहे, टू बीचा फॉर्म. हा टू बीचा फॉर्म कुठला आहे मित्रांनो? पास्ट टेन्स आहे, परंतु वाक्य आपलं कुठलं आहे? प्रेझेंट टेन्स मधील आहे, सिंपल प्रेझेंट, म्हणून हे देखील रॉंग आहे. त्याच्यानंतर नन ऑफ दिस, म्हणजे ज्याचा तर प्रश्न येत नाही, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे हे राईट आन्सर आहे. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून झाला असेल, तुम्हाला कळालं हे वाक्य असल्या प्रकारचे. हे जे चेंज द व्हॉइस टॉपिक आहे यावर आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत आणि पूर्ण चेंज द व्हॉइस मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो. खूप महत्वाचं टॉपिक आहे. पुढे जाऊया. पुढचं आहे कन्वर्ट इनटू रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजेच काय? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, यालाच आपण काय म्हणतो? रिपोर्टेड स्पीच. ओके. तर बघा, द टीचर सेड आय एम व्हेरी बिझी नाव. टीचर काय म्हणतायत की मी आता काय आहे, खूप बिझी आहे असं म्हणून. आता या वाक्याला काय करायचं तुम्हाला? डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचंय. प्रत्यक्ष वाक्य आहे त्याला अप्रत्यक्ष करायचंय. तर बघा, या ठिकाणी द टीचर कोण आहेत मित्रांनो? स्पीकर आहेत. ओके. आता या ठिकाणी जे काही सेड आहे हे मित्रांनो रिपोर्टेड वर्ब. त्याच्यानंतर आय एम व्हेरी बिझी नाव हे काय मित्रांनो? याला म्हणतात आपण डायरेक्ट स्पीच. याला काय म्हणतो मित्रांनो आपण? डायरेक्ट स्पीच. आणि सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो, डायरेक्ट स्पीच हे नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असतं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. हे बघा, बारीक बारीक रूल आहेत, छोटे छोटे रूल्स आहेत, छोट्या छोट्या कन्सेप्ट त्याच्या व्यवस्थित समजून घेतल्या तर निश्चितच असल्या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच
हा जो क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये मोस्टली सगळ्यांना हा सॉल्व करता येत नाही. सगळ्यात कठीण टॉपिक आहे आणि हा प्रश्न तुमच्या प्रिव्हियस इयर मध्ये ज्या काही तुमची एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि एक्झामशी रिलेटेडच आपण प्रश्न घेणार आहोत. आणि त्याच्या कारण का की ज्याप्रमाणे तुमचं हे असणारे क्रायटेरिया एक्झामचा त्याप्रमाणेच आपण काय करणार क्वेश्चन घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ते गेट करता येतील आणि लवकरात लवकर तुम्हाला सक्सेस होता येईल या दृष्टिकोनातून. सगळ्या टॉपिकचं आपण एकदम डीपली पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. मी तुम्हाला पूर्ण डीपली मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात घ्या. परंतु सगळ्यांनी लवकरात लवकर काय करायचंय, आपलं जे चॅनल आहे टिक्कर मराठी हे सगळं सबस्क्राईब करायचंय आणि लवकरात लवकर आपले जे काही दुसरे मित्र आहेत त्यांना देखील तुम्ही सांगायचे आपलं टिक्कर मराठी युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर बघा आपण आपल्या विषयाकडे जाऊया. द टीचर काय आहे या ठिकाणी स्पीकर आहे सेड हे रिपोर्टेड वर आय एम व्हेरी बिझी नाव हे डायरेक्ट स्पीच आहे. तर मित्रांनो डायरेक्ट स्पीच हे नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असतं, हे लक्षात घ्या. तर बघा ज्या वेळेस आता आता बघा या वाक्यामध्ये आता पहिला ऑप्शन आहे द टीचर सेड शी इज व्हेरी बिझी नाव असं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो पुढचं द टीचर सेड दॅट शी इज व्हेरी बिझी नाव. थर्ड वन आहे द टीचर said that she was busy. The teacher said that she was very busy then. तर हे जे पर्याय नंबर 4 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. का योग्य उत्तर आहे ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो या ठिकाणी. तर मित्रांनो द टीचर कोण आहे मित्रांनो, द टीचर या ठिकाणी स्पीकर आहे. सेड काय मित्रांनो या ठिकाणी तुमचं रिपोर्टेड वर्ब आहे आणि दॅट जे आहे मित्रांनो दॅट डबल इन्व्हर्टेड कॉमा इनडायरेक्ट स्पीच करत असताना निघून जातो आणि त्याच्याऐवजी हे कंजंक्शन वापरण्यात येतं. काय वापरण्यात येतं मित्रांनो, कंजंक्शन. कारण काय करते द टीचर आणि व्हेरी बिझी नाऊ देन या दोघांना जॉईन करते. कंजंक्शन काय करतं तेच काम आहे मित्रांनो कंजंक्शनचं व्याकरणामध्ये, लक्षात घ्या. आणि त्यानंतर शी टीचर काय आहे मित्रांनो एक स्त्री आहे म्हणून त्याच्यासाठी तिचं नाऊन आहे मित्रांनो ते घेतलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर वॉज म्हणजे हा काय मित्रांनो टेन्स. त्याच्यानंतर व्हेरी बिझी नाऊच्या ऐवजी काय करण्यात आहे मित्रांनो या ठिकाणी देन नाऊच्या ऐवजी काय देन वापरण्यात आलेले. हे काय झालेत मित्रांनो इंटरचेंजेस. अशा पद्धतीनं वाक्य असतं डायरेक्ट टू इनडायरेक्ट करत असताना, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना. आला मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात. यावर आपण स्पेशल टॉपिकवर स्पेशल लेक्चर घेणार आहोत. कठीण टॉपिक आहे, आमच्याशी जोडून राहा, निश्चितच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विच लेटर शुड बी कॅपिटल इन द फॉलोइंग. रवींद्रनाथ टागोर गीतांजली इज अ मास्टरपीस इन लिटरेचर. तर बघा रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली हे जे काही आहे ना हे मास्टरपीस आहे. कसलं, लिटरेचर मधील, साहित्यामधील. साहित्य म्हणजे काय, विविध प्रकारचे वाङ्मय असतात, विविध प्रकारचे नॉवेल्स असतात, विविध प्रकारचे ट्रॅजेड्या असतात, त्यांना आपण साहित्य म्हणतो मित्रांनो, कथा कादंबऱ्या वगैरे यांना. रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली जी ही हे काय मित्रांनो त्यांनी एक लिहिलेलं एक मोठं बुक आहे गीतांजली. आणि हे काय मित्रांनो हे एक मास्टरपीस आहे आपल्या इंग्रजी साहित्यामधील, हे सगळ्यात महत्वाचं. तर बघा या ठिकाणी आपल्याला इंडिकेट काय केले, प्रश्न काय आपल्याला इंडिकेट करतो मित्रांनो विच लेटर शुड बी कॅपिटल इन द फॉलोइंग. तर या 4 ऑप्शन पैकी कॅपिटल लेटर्स कुठलं आपल्याला आहेत ते आयडेंटिफाय. पहिलं बघा आर एन टी कॅपिटल आहे का, नाही. आर आहे, एन तर कॅपिटल नाहीये वाक्यामध्ये आणि टी पण नाहीये म्हणून अचूक आहे. आर टी आणि एम. आर आहे, टी आहे, एम आहे का कॅपिटल, नाही, हा तर स्मॉल लेटर मध्ये आहे म्हणून हे देखील चुकीचं आहे. आर टी अँड जी. आर कॅपिटल आहे, टी कॅपिटल आहे आणि जी देखील कॅपिटल आहे म्हणून हे योग्य उत्तर आहे. बघा आर कॅपिटल आहे, टी कॅपिटल आहे आणि जी देखील कॅपिटल म्हणून तिसरा पर्याय काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे. या प्रश्नाचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करायचं. ओके मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता सांगतो, जर का तुम्हाला सगळ्यांना लेक्चर आवडलं असेल तर सगळ्यांनी काय करा, आपलं टिक्कर मराठी चॅनल जे आहे ना त्याला काय करा, लाईक करा, त्याच्यानंतर त्याला शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं या चॅनलला
आपण सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे आपल्या टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलला. आणि तुमचे दुसरे जे कोणी मित्र असतील की ज्यांना तलाठी व्हायचं असेल त्यांना देखील आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगा. कॉम्पिटिशन खूप मोठी आहे मित्रांनो. लाखो विद्यार्थी काय करणार आहेत, लाखो विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत तलाठीसाठी आणि मोजक्या जागा आहेत. त्यासाठी योग्य पर्याय निवडणं तुमच्या जवळ आहे, तुमच्या हातात आहे मित्रांनो. लवकरात लवकर तुम्ही काय करा, आपलं चॅनल हे जॉईन करा. आणि पुढे बघा मित्रांनो, आता दररोज आपले लेक्चर्स होणार आहेत. दररोज आपले लेक्चर्स होणार आहेत तलाठी भरतीसाठी. तर बुद्धिमत्ता या विषयावर 5 ते 6 संध्याकाळची वेळ असेल. त्यानंतर सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी यावर डेली लेक्चर असणार आहे आपल्या टिक्कर मराठी चॅनल थ्रू. त्याची वेळ असेल 7 संध्याकाळी. त्याच्यानंतर व्याकरण याची वेळ असेल मित्रांनो 7 ते 8. आणि त्यानंतर इंग्रजी व्याकरण हा विषय मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. दररोज आपले लेक्चर्स असणार आहे. त्याची वेळ आहे संध्याकाळी 8 ते 9. सगळ्यांनी या वेळेत यायचं आहे आणि सगळ्यांनी आपलं चॅनल जॉईन करून लवकरात लवकर याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये अंकगणिताचे लेक्चर्स होणार आहेत. दररोज आपले सगळ्या विषयांवर लेक्चर होणार आहे टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनल थ्रू. आणि सगळ्यांनी काय करायचं आहे मित्रांनो, लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आमच्याशी जॉईन व्हा. थँक यू व्हेरी मच. गुड बाय.